हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MHT CET एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरला ॲडमिशन करायची असेल तर ॲडमिशन करण्याच्या अगोदर एका पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ किती असतो तो चेक करणं महत्त्वाचं असते. मग यावर्षी 2024-25ला तुम्ही इथं ॲडमिशन करणार आहात एका पर्टिक्युलर कॉलेजला. आता तुमचे कॅप राऊंड इथं सुरू होणार आहेत. मग कॅप राऊंड सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ माहिती असणे महत्त्वाचं आहे. असे कॉलेज ज्याला तुम्ही ॲडमिशन करणार आहात किंवा अप्लाय करणार आहात ऑप्शन फॉर्ममध्ये, तर प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ तुम्ही सोप्या पद्धतीने चेक करू शकता आणि ते सुद्धा फ्रीमध्ये. महाराष्ट्रामधल्या जे कॉलेजेस कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करत असतात, ज्याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरला MHT CET दिल्यानंतर, तर अशा कॉलेजचा कट ऑफ PDF तुम्हाला एकदम फ्रीमध्ये अवेलेबल असतात. ते तुम्ही कसे पाहू शकता, कुठे तुम्हाला मिळतील, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कम्प्लिटली सांगणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला इथं मिळत राहतील. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. अगोदर पहा, व्हिडिओ कंप्लीट पाहून जा, तेव्हाच तुम्हाला इथं समजणार आहे. ओके, नंतर लिंकवरती तुम्ही क्लिक कर जा. तर तुम्हाला लिंक मिळणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊन जाणार आहे, जे की MHT CETची ऑफिशियल वेबसाईट आहे, ॲडमिशन पोर्टल आहे. ओके, 2024 to 25 न्यू आलं. ओके, आता पाहू शकता, जसं आपण इथं येतो, इथं आल्यानंतर आपल्याला काय दिसते, यामध्ये एक सेक्शन दिसते, ते म्हणजेच की अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये आपली मेन MHT CET दिल्यानंतर तुम्ही ॲडमिशन कशाला करू शकता, एक तर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन, त्यानंतर तुम्ही फार्मसीला ॲडमिशन करू शकता, त्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चर कोर्सेसला ॲडमिशन करू शकता. ओके, तर सर्वात अगोदर आपण BE BTech म्हणजे इंजिनिअरिंगचं पाहूया. पाहू शकता इथं तुम्हाला फ्लॅश होत आहे न्यू म्हणून, तर याच्यावरती तुम्हाला काय क्लिक करायचं आहे, BE BTech याच्यावरती. जसे तुम्ही याच्यावरती क्लिक करता, इथं क्लिक केल्यानंतर हे नवीन जे पेज आहे तुमच्यासमोर ओपन होणार आहे. या पेजवरती तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कॅप राऊंड वगैरे म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रोसेस इथं स्टार्ट झालेली आहे, ते तुम्हाला सर्व यामध्ये डिटेल दिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण मेनली कट ऑफ रिगार्डिंग पाहत आहोत, त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगत आहे. तर या पेजवरती आल्यानंतर सर्वात खाली इथं काय करायचं, स्क्रोल करायचं. तर जेव्हा तुम्ही सर्वात खाली इथं येता, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा सेक्शन दिसते तुम्हाला, इथं पाहू शकता, सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राऊंड फॉर प्रिव्हियस इयर्स. सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला, पाहू शकता तुम्हाला इथं कट ऑफ दिलेला आहे आणि सीट मॅट्रिक्स दिलेली आहे. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते, तर सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला कोणत्या ब्रँचच्या किती सीट्स आहेत सीट मॅट्रिक्समध्ये समजत असते. तर 2024-25साठी सीट मॅट्रिक्स अजून आलेली नाही आहे, तुम्ही हे प्रिव्हियस सीट मॅट्रिक्स इथं चेक करू शकता. ओके, आता मेनली कट ऑफ कसा पाहायचा पहा, सांगतो व्यवस्थित, सर्व ऐका तुम्ही. तर पहा, इयर आपल्याला इथं दिलेलं आहे, म्हणजे 2019-20, 2021, 21-22, 22-23 आणि 2023 ते 24 या वर्षाचा आपल्याला कट ऑफ लिस्ट दिलेली आहे. कशी चेक करायची पहा, सांगतो. पहिला सेक्शन दिला आहे तुम्हाला कट ऑफ कॅप राऊंड 1 कट ऑफ लिस्ट. ओके, हे कॅप राऊंड 1ची कट ऑफ लिस्ट आहे. आता यामध्ये दोन सेक्शन तुम्हाला इथं दिल्यात पाहू शकता. पहिला आहे MH म्हणजेच काय, महाराष्ट्र, आणि AI म्हणजेच काय, ऑल इंडिया. आता कट ऑफ इथं दोन टाईपचे आहेत, पहिलं म्हणजे महाराष्ट्राचे स्पेशली आणि दुसरा ऑल इंडियाचा कट ऑफ. तर यामध्ये पाहू शकता 2019-20चा कट ऑफ आपल्याला पाहायचा आहे. मग काय, या लाईनमध्ये आल्यानंतर इथं काय दिसते, व्ह्यू दिसते आपल्याला. ठीक आहे, इथं दिसते व्ह्यू, आणि या कशाचा, महाराष्ट्राचा. जसे तुम्ही या व्ह्यूवरती क्लिक करता तर कट ऑफ लिस्टची PDF इथं डाउनलोड होते. हे महाराष्ट्राची. ऑल इंडियावरती व्ह्यूवरती क्लिक केलं तर इथं 2019-20चा ऑल इंडिया कट ऑफ डाउनलोड होतो. त्यानंतर कॅप राऊंड 2चं सेम आहे, महाराष्ट्र कॅन्डिडेटचा इथं कट ऑफ आहे, त्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेटचा, नंतर कॅप राऊंड 3चं इथं काय आहे, इथं लिस्ट दिलेली आहे. तसंच सेम तुम्ही प्रत्येक इयरसाठी करू शकता. ओके, महाराष्ट्र कॅन्डिडेट कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. मग आता जे विद्यार्थी महाराष्ट्रामधून आहेत त्यांना काय करायचं, की ऑल इंडिया न बघता फक्त महाराष्ट्राचे तुम्ही इथं बघू शकता, आणि महाराष्ट्राचं बघून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता तुमच्या पर्सेंटेजवरती तुम्हाला कोणतं कॉलेज इथं मिळू शकते. ठीक आहे, तर महाराष्ट्राचा कट ऑफ तुम्ही इथं चेक करायचा. तसं वाटलं तर तुम्ही रँक चेक करण्यासाठी ऑल इंडियाचं सुद्धा पाहू शकता. तर तुम्हाला अशा पद्धतीनं पाहू शकता. हे इंजिनिअरिंगचं मी सांगितलं.
आता इंजिनिअरिंगचं झालं आपण पाहिलं इथं. आता वेट करा, आपण जसे खाली येतो, खाली आल्यानंतर आपल्याला पाहू शकता इथं दिसते ते म्हणजेच की ॲग्रिकल्चर अलाइड कोर्सेस. याच्यावरती जसे आपण क्लिक करतो, जे विद्यार्थ्यांना इथं BSc ॲग्री वगैरे करायचं आहे, इथं पाहू शकता या पेजवरती जसे आपण येतो, इथं आपल्याला कट ऑफ दिला आहे 2021, 22, 23, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3. याच्यावरती जसे आपण क्लिक करतो तर तिथं PDF डाउनलोड होतात कॅपराऊंड 1, 2, 3 जे आहेत त्याच्या कट ऑफच्या. तर हे झालं ॲग्रिकल्चरचे स्टुडंट, त्यांना ॲग्री फील्डमध्ये जायचं आहे, त्यांचे इथं जे कट ऑफ लिस्ट आहे इथं दिसून जात असते. ओके. त्यानंतर आता महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी, त्याचेसुद्धा तुम्ही चेक करू शकता. जे न्यू इथं फ्लॅश होत आहे ना, न्यू फ्लॅश होत आहे म्हणजे तिथं रिलीज करण्यात आलेल्या सर्व जे कट ऑफ लिस्ट वगैरे. ठीक आहे. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसच्या डेट्स. आता फार्मसीसाठी अजून आलेलं नाही आहे. जसं इथं न्यू फ्लॅश होणार आहे, जसं BTechच्या पुढे होत आहे, इथं न्यू फ्लॅश जसं होणार आहे तसं तुम्हाला कट ऑफ लिस्ट इथं लास्ट इयरचे प्रिव्हियस इयरचे मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रीची कट ऑफ लिस्ट चेक करू शकता, ते एकदम फ्रीमध्ये, कोणतेही पैसे न देता. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढे शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.